सर्वांना स्नेह जय महाराष्ट्र. माझं नाव मीनल गजानन पाटील आहे आणि आता आपण सध्या सांगली प्रभाग क्रमांक 3 मध्ये उभे आहोत. तर मी मागच्या 7-8 महिन्यापासून मी माझी सामाजिक कार्याची सुरुवात सांगली प्रभागामध्ये केली आहे. अ, जेवढं मला शक्य झालं तेवढी मी कामं केली. पण मला सांगली प्रभागाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे. तर ते विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सर्वप्रथम तर सूक्ष्म अभ्यास करणे अतिशय गरजेचं असतं. तर तो पहिला टप्पा जो असतो अभ्यास करण्याचा, तर तो मी माझ्या परीने पण पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर जनतेकडून मिशन सर्वोत्तम सांगली प्रभागाच्या अभियानाच्या माध्यमातून मी जनतेकडून सुद्धा त्यांच्या मागण्या मी माझ्याकडे घेतलेल्या आहेत. तर त्या दोन्हीचं एकत्रीकरण करून ज्या पण समस्या आहेत त्याचा पूर्ण आराखडा मी तयार केलेला आहे आणि पुढे चालून मला त्याची पूर्ण एक-एक गोष्ट मला मार्गी लावायची आहे. आणि त्यासाठी मला निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे. मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत मी 25 ते 250 महिलांचा एक ग्रुप असे मी जवळपास 350 महिलांच्या ग्रुपच्या मी वैयक्तिक मीटिंग घेतलेल्या आहे. त्याच्या माध्यमातून महिलांना मी आपल्याला आर्थिकरित्या कसं सक्षम बनवता येईल याच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललेली आहे आणि बऱ्याच महिलांचे ग्रुप सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, की ताई आम्ही इच्छुक आहोत. आपल्याला आपण जे काम द्याल ते करण्यासाठी. तर आम्ही खूप मोठा आराखडा त्यांच्यासाठी उभा केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने पुढे चालून आमचा एक अं, मोठा उद्योग आम्ही महिलांसाठी सुरू करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून सर्व महिलांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळेल. सध्या तर तसं बघितलं तर मला प्रचंड जोमाने प्रतिसाद मिळत आहे. ज्या पण एरियामध्ये मी जात आहे प्रचाराच्या दरम्यान, तर तिथे माझा स्वागत सत्कार केला जातो. मला आरत्यांची ताटं घेऊन माझ्या सगळ्या महिला, माझ्या सगळ्या बहिणी माझ्या उभ्या असतात. मला आशीर्वाद देण्यासाठी, की "ताई तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. तुम्ही जरी अपक्ष असलं, तुमचं चिन्ह जरी बदललेलं असेल, तरी पण आम्ही तुमच्या चिन्हालाच आम्ही मतदान करून तुम्हाला विजय विजय मिळवूनच देणार आणि त्याच्यानंतर तुम्ही आमची कामं करणारच असं मला आश्वासन असे मला शब्द सुद्धा देत आहेत. मला तर असं कुठंच जाणवलं नाही, की त्या गोष्टींचा परिणाम माझ्या मतदारांवरती झालाय. पण उलट जास्त प्रमाणात मला सहानुभूती भेटली कुठेतरी मला असं जाणवलंय. कारण माझं पक्षाचं चिन्ह जरी माझ्यासोबत नसले, तरी पण माझ्या पक्षाचे आमचे माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब असतील, बाबूरावजी कदम कोळीकर साहेब असतील, आनंदराव पाटील बोंढारकर साहेब असतील. खंबीरपणे त्यांचा साथ आणि त्यांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे आणि त्याच जोमाने मी कामं सुद्धा माझ्या प्रभागामध्ये चालू केलेली आहेत. प्रचार सुद्धा तेवढ्याच जोमाने चालू आहे. अगदी शेवटच्या टप्प्यावर आम्ही प्रचार सगळ्या सगळीकडे त्यांच्या त्यांच्या परीने त्यांचं त्यांचं काम करणं सुरू आहे. तसं बघायला गेलं तर सगळ्यात सर्वप्रथम बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मला सुधारायचं आहे. तर त्याच्यात प्रामुख्याने मला जे वाटतं ते आहे पाण्याचा प्रश्न. कारण मी जे बघते माझ्या स्वतःकडे पाण्याचे सॅम्पल सुद्धा मी आणलेले आहेत. पिण्याचं पाणी अत्यंत खराब आहे. म्हणजे गटारीच्या पाण्याचा वास कसा येतो तसं पिण्याचं पाणी आहे. तर त्या संदर्भात मी सर्वप्रथम निवडणूक झाल्यानंतर पिण्याच्या पाण्यावरती मला काय करता येईल? कारण पिण्याचं पाणी हे डायरेक्ट आपल्या आरोग्याशी जोडली जाणारी गोष्ट आहे. त्याच्यासाठी मी सर्वप्रथम पाण्याचा विषय मार्गी लावणार आहे. त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्याने बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती मी फोकस करणार. सर्वात प्रथम तर महिलांना धाडसी बनवणं अत्यंत गरजेचं असतं. त्यांना चांगला रोजगार मिळाला की बऱ्या प्रमाणात त्या तिथे सुधारल्या जातात. त्याच्यानंतर त्यांना माझा पाठिंबा नेहमीच असणार आहे. जिथे कुठे कोणी खचून जात असेल तर तिथे तिथे मी पोहोचणे आणि त्यांना समजून सांगणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे सुद्धा राहणार आहे. त्याचबरोबर जिथे समजा मला असं आढळलं की तिकडे महिलांसाठी सुरक्षितता नाहीये तर पोलिसांच्या माध्यमातून मी त्यांच्यासाठी काय चांगलं करू शकते त्याच्यासाठी सुद्धा माझ्या सौजा सार्वजनिक शौचालय तर हे नाहीच आहे माझ्या प्रभागामध्ये. तर सर्वप्रथम मी ते पण आणणारच आहे. सीसीटीव्हीचा सुद्धा आमचा विचार आहे. सीसीटीव्ही आपण लावू शकतो. त्याचबरोबर पोलिसांच्या फेऱ्या आपण लावू शकतो. ज्या प्रकारे मला मदत करता येईल, तर त्याप्रमाणे मी महिलांच्या सुरक्षिततेसाठी मी विचार सध्या परिस्थितीमध्ये तर मला सर्वप्रथम माझ्या सर्व मतदार बंधूंना, भगिनींना, आईंना, सगळ्यांना मला हात जोडून विनंती आहे, की तुमचं जे माझं हे नातं जे तयार झालेलं आहे, कायमस्वरूपी मला पाहिजे. फक्त मतदानापुरतं नाही. आणि दुसरी गोष्ट सांगते, की येणाऱ्या 15 तारखेला 15 जानेवारी 2026 ला सकाळी 7:30 ते 5:30 या दरम्यान मतदान आहे. तर पिवळ्या कलरच्या मशीनमध्ये 6व्या क्रमांकाला मीनल गजानन पाटील निशाणी आहे छत्री. 6व्या क्रमांकाला माझ्या छत्रीचं
छत्रीचं चिन्ह आहे त्याच्या समोर निळ्या बटनला दाबून मला प्रचंड बहुमताने माझ्या सर्व मतदार बंधूंनी आणि भगिनींनी बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा. मला माझ्या चिन्हासमोर छत्री या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने मला विजयी करा असंच मी सर्वांना आवाहन करते.